नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव लागीर. मित्रांनो, जरी आपल्या आजूबाजूचा समाज शिकला असला, सुशिक्षित झाला असला, तरी देखील अंधश्रद्धा, भूतबाधा, लागीर, करणी ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतो आणि त्याला बळी पडताना आपल्या आजूबाजूला आजही दिसतं. याच प्रकारची ही एक कथा आहे मित्रांनो, ग्रामीण कथा. कथेचं नाव लागीर. दिनकर आणि संभा दोघे सख्खे भाऊ होते. दोघांना दोन दोन मुलं होती. दिनकरच्या मुलाचे नाव सचिन आणि महेश, तर संभाच्या मुलाचे नाव शुभम आणि मुलीचे नाव गोकुळा असे होतं. पोरं 5वी 6वी पर्यंतच्या वर्गात होती. यंदा उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणून दिनकरच्या मेहुण्याचा पोरगा म्हणजे सचिनच्या मामाचा पोरगा आत्याच्या घरी उन्हाळी सुट्टीसाठी आला होता. तो जरा यांच्यापेक्षा मोठा होता. तो 7वी मध्ये शिकत होता. उन्हाळ्याचे दिवस होते. आंब्याला चांगल्या कैऱ्या आल्या होत्या. मुलं दिवसभर चिंचेच्या झाडाखाली शिवना पाणी, सूर पारंब्या असा खेळ खेळत असल्याची दिसत होतं आणि आंब्याच्या कैऱ्यावरती ताव मारायचे. मुलांना एक गोष्ट खटकायची, ती म्हणजे त्यांच्या घरापासून लांब अंतरावर ओढ्याकडे एक कलमी आंब्याचं झाड होतं आणि त्या आंब्याचे आंबे खूप गोड आहेत, पण त्या ओढ्याकडच्या झाडांना मुलांना जायला पूर्णपणे बंदी होती. मुलं विचारायची, बाबा आम्हाला का तिकडे पाठवत नाही? तेव्हा बाबांनी त्यांना सांगितलं होतं, त्या कलब्या आंब्याच्या जवळ भलं मोठं भूत आहे आणि त्याच्या तावडीत जर सापडलं तर ते माणसाला गोळसून गोळसून मारतं. त्यामुळे मुलं तिकडे जाण्यास टाळाटाळ करत होती. पण मोठ्या माणसांनी आणलेल्या कैऱ्या या पोरांनी खाल्ल्या होत्या. त्यामुळे पोरांना वाटायचं आपणही जाऊन त्या आंब्याच्या कैऱ्या आणाव्यात, पण घरची मंडळी त्यांना तिकडे जाऊ देत नसत. त्यांना म्हणायचे तुम्ही तिकडे जायचं नाही. आणि ती भूताची माहिती पोरांच्या मनावर लहानपणापासूनच बिंबवली होती. त्यामुळे पोरं तिकडे जाणं टाळत होती. पण यंदा सचिनच्या मामाचा पोरगा गणा इकडे आल्यामुळे तो जरा बिलंदरच होता. पोरांना त्यानं चांगलंच हुलकवलं होतं. पोरं सगळं गणाचंच ऐकत होती. दिवसेंदिवस पोरं सूरपारंबा, विटी दांडू, लपाछपी खेळत असत. गणा हा सर्व पोरांचा जणू गुरुच झाला होता. त्या दिवशी गुरुवारचा दिवस होता. महुदाचा बाजार असल्यामुळं सचिनचे वडील महुदला बाजारला गेले होते. दुपारच्या वेळेला आजोबा चिंचेच्या सावलीत पलीकडच्या बाजूला झोपलेले होते. ही पोरं चिंचेच्या दुसऱ्या बाजूला झाडाखाली लपाछपी खेळत होती. तसं पोरांना कैऱ्या खाण्याची इच्छा झाली आणि मग सचिन म्हणाला, भाऊज्या तू आणतोस का कैऱ्या? तेव्हा गणा म्हणाला, कुठे आहेत कैऱ्या रे? आंब्याचं झाड. तेव्हा महेश आणि शुभम यांनी गणाला ओढ्याच्या कलमी आंब्याविषयी माहिती सांगितली. तेव्हा गणा म्हणाला, चला की जाऊया, घरची झोपल्या ती तोपर्यंत जाऊन आणूया आणि मारूया की ताव त्याच्यावर. तेव्हा शुभम म्हणाला, नको रे बाबा, तिथं लय मोठं भूत आहे. तेव्हा ते भूत माणसाला गोळसतया असं आजोबा म्हणत होतं. तेव्हा गणा म्हणाला, अरे भूत वगैरे नसतं रे, भूत एकट्याला का गोळसतं? आपण तर सगळी जाय तिकडे जाऊया. आपल्या सगळ्याला जर बघितलं तर भूत पळूनच जाईल. ही गोष्ट शुभमला अजिबात पटली नाही. शुभम हा खूपच भूताला घाबरत होता. त्यामुळे तो म्हणाला, नकोय बाबा, भूत मागं लागलं म्हणजे पुन्हा काय करायचं?
मग गणा पोरांना भूताबद्दल माहिती सांगू लागला. तो म्हणाला, आमच्या गावात वड्याला एक भलं मोठं भूत होतं. असंच पोरं त्याला भीत होती. मग मी काय केलं, पोर घेऊन गेलो तिथं आणि तिथं भूत आलं आणि भूताचं मी मैत्रीच केली. तेव्हापासून माझं भूताचं लय जमतं. भूत माझं मैत्रच झालं या. ते आता मला काहीच करत नाही आणि माझं मित्र आहे. तुम्हाला बी काय करणार नाही. ते भूत त्या भूताचं पाहुणच असेल की, असं गणा सांगू लागला. आणि ही गोष्ट त्या लहान पोरांच्या मनावर बिंबली आणि ते गणाचं खरं मानू लागले. सचिन, महेश यांना बरं वाटलं, पण शुभमला मात्र ही गोष्ट अजिबात पटली नाही. गणानं पोरांना चांगलीच भर घातली होती आणि पोरं आंबा आणायला जायला तयार झाली. दुपारी 11-12च्या दरम्यान कडक ऊन पडलं होतं. एप्रिलचा महिना होता. ऊन मी म्हणत होतं आणि मुलं आंबे आणायसाठी तिकडे निघाली होती. आणि ही सर्व चिल्लल पार्टी त्या रणरणत्या उन्हात ओढ्याकडच्या आंब्याखाली कैऱ्या आणाय गेले होते. नाना गणा हा सर्वांच्या पुढे होता आणि इतर पोरं पाठीमाग हळूहळू इकडं तिकडं बघत चालली होती. ही सगळी मंडळी कलमी आंब्याच्या जवळ पोहोचली, पण शुभम खूपच घाबरत होता. उसाच्या बांधावरून रस्ता होता. उसात काहीतरी सळसळ आवाज झाला तर शुभम घाबरायचा. असं करत ही पोरं आंब्याच्या खाली जाऊन पोहोचली. पाहतोय तर काय, आंब्याच्या आसपास कुठंच त्यांना भूत दिसलं नाही. मात्र आंब्याच्या शेजारी बांधावर 2-4 शेंदूर लावलेले दगड त्यांना दिसले होते आणि ते पाहून शुभम मात्र घाबरला. त्याला वाटलं इथंच कुठतर भूत आहे. पोराने आंब्याच्या कैऱ्या पाळल्या आणि माघारी निघाली. तेवढ्यात गणानं उसात एक दगड मारला. उसात जोरात धडधड खसपस आवाज झाला आणि हा आवाज पोरांनी ऐकला आणि पोरांना वाटलं भूत आलं. म्हणून शुभम जोरात ओरडला, भूत आलं, भूत आलं, आणि तो खाली पडला. त्याला दरदरून घामच आला. तो डोळे कसे तरच करू लागला होता. बाकीची सर्व मुले खूपच घाबरली. शुभमला त्यांनी उचलला आणि घराकडे निघाले. थोड्याच वेळानं शुभम शुद्धीवर आला. मी कुठं आहे म्हणू लागला. तो आहे आमच्या बरोबर, चल म्हणून पोरं त्याला घेऊन चालत परत घराकडे निघाली. पण शुभमच्या मनात भूताची खूपच मोठी भीती निर्माण झाली होती आणि तो पूर्ण घाबरला होता. त्याच्या डोक्यात भूताच्या कल्पनेनं घर केलं होतं. तो घरी आला आणि झोपलाच. त्याच्या डोक्यात आजोबानं सांगितलेला त्या आंब्याखालच्या भूताचा घोळका आहे आणि ते तेथे गेल्यावर पोरांना घोळसत आणि त्याच्या डोळ्यासमोर भूत नाचू लागली होती. तो घाबरला होता. भूत भूत म्हणून तो ओरडू लागला होता आणि आजीनं शुभमची झालेली परिस्थिती बघितली. आजी जवळ आली आणि म्हणाली, काय होतंय रे बाळा तुला? तसा तो भूत भूत म्हणून ओरडू लागला आणि वेड्यासारखं करू लागला. त्याला आता खूप तापही आला होता. त्याला थंडी वाजून येऊ लागली होती. आजीला काय करावं कळेना. आजोबाला हाक मारली. अव पोरग कसं करते बघा की. सगळी पोरं घाबरली होती. आजोबा आला आणि काय झालं रे पोरा? तेव्हा शुभम म्हणला, भूत भूत. तो चादर कांबरून झोपत होता. आजोबा म्हणाले, अरे दिनकरला तर बोलवा. पोराला काय तर लागीर झाली वाटतं. आज आमुष्य आहे. पोरं उन्हाची कुठं बी बोंबले थिंडते ती. कुठं तर भूताच्या मेळ्यात गावली बिवली का कुणान ठाव. आणि हे शब्द
शुभमने ऐकले आणि त्याच्या डोक्यातील विचार चक्र पुन्हा फिरू लागले. तो पुन्हा घाबरला, कारण त्याच्या डोक्यातही भूताविषयीच विचार होते. आजीनं त्याला मिठीच मारली होती. मग आजीनं त्याला विचारलं, अरे उन्हाचं कुठे गेलता बिलता का रे पोरानो? समोर बसलेली पोरं मान हलवून नाही नाही म्हणत होती, सांगत होती. पण शुभम म्हणाला, आजे मला मारू नको, मी खरं सांगतो, आम्ही आंबा आणायला वाड्याला त्या कलंब्या आंब्याकडे गेलो होतो. आजी म्हणाली, काय तुम्ही तिकडे गेला होता? हे ऐकून बाकीची पोरं पळून गेली. शुभम म्हणाला, होय आजे, तिथं उसात भूत होतं. तो रडूच लागला. आबा लय मारतील. आजीने शुभमला छातीशी धरलं. तो घाबरला आणि त्याला संडास उलटीचाही त्रास आता सुरू झाला होता. आजोबा म्हणाले, अरे काहीतरी बघा, त्याला रागीर झाली वाटतं. कुठल्या तर देवऋषाकडे जाऊन बघावं लागल, काहीतरी उतारा करावं लागल. तेवढ्यात शुभमची आई आणि चुलती ही तेथे आली होती. त्या दोघींमध्ये चर्चा झाली. आजीने सांगितलं, अगं जावा की त्या राजाबाई देवऋषणीकड आणि बघा जावा पोरला काय झालंय ती. मग शुभमची आई गावात असलेल्या राजाबाई नावाच्या देवऋषणीकडे जाते आणि मग झालेली सर्व हकीकत त्यांनी राजाबाईला सांगितली. राजाबाई ही गावात प्रसिद्ध असलेली देवऋषीण होती. कोणाला काटा मोडला की कोणाला ताप आला तरीही लोक तिच्याकडे जात होते आणि ती काहीतर अंगारा भांडारा द्यायची आणि लोक तिच्याकडे पाहायला जायचे. झालेली हकीकत राजाबाईनं ऐकून घेतली. तिने देवीची आरती घातली आणि पाहिलं, सांगितलं, भर 12ला पोरं वाड्याला गेली होती. दुपारच्या भूताचा मेळा तिथं आला होता आणि त्या मेळ्यात पोरग घावलया. भूत लय जालिम हाय, त्याला ते आता सजासजी सोडणार नाही. राजाबाईच्या अंगात आलं होतं आणि ती सांगत होती. शुभमची आई म्हणाली, देवा काय बी करा, पण हे आमच्या मागे लागलेलं इगीन पोरग नीट करा, आमचं इगीन सारा. म्हणून ती देवाच्या इनवण्या करत होती, तिच्या पाया पडत होती. देवऋषीच्या अंगात आलं होतं आणि ती म्हणत होती, एक काम करा, उपारत्या पकाचा एक कोंबडा, सुया 12, दाबणं 12, लिंब 12, काळ पांढरं लिंबू करा आणि हे सारं पोरावरून उतरा, 3 वेळा उतरा आणि वड्याला नेऊन टाका, म्हणजे फरक पडल. तिनं थोडा अंगाराही दिला होता, त्याला लावण्यासाठी सांगितला होता आणि सर्व हे शुभमच्या अंगावर उतरून ओढ्याकडे टाकण्यास सांगितलं होतं आणि देवऋषी शांत झाली. परत आई आणि चुलती घरी आली. सर्व साहित्य गोळा केलं आणि तो संध्याकाळी उतारा करून शुभमवरनं उतरला आणि वड्याकडे नेऊन टाकून दिला. शुभमचे 5-6 वेळा जुलाब झाल्यामुळे तो आता पुरता पेकाळला होता. राजाबाईच्या अंगाऱ्याचा उतार्याचा काहीच फरक पडला नव्हता. आई वडील, आजी आजोबा सगळे रात्रभर जागेच होते. जुलाबानं शुभम पुरता हैराण झाला होता. सकाळी राजाबाईला आजीनं बोलावून घरीच आणलं. पुन्हा तिच्या अंगात आलं आणि ती सांगू लागली, 12 भूताच्या मेळ्यात तुमचं पोरग सापडलंया. त्याला सहजासहजी गुण येणार नाही, त्यासाठी त्याला 4 पायाचं जीवदान पाहिजे. पण ही गोष्ट शुभमच्या वडिलाला मान्यच नव्हती. ते म्हणाले होते, शुभमला डॉक्टरकडे नेऊया. पण राजाबाईने सांगितलं होतं की डॉक्टरकडे नेलं तर तुमचं पोरग हाती लागणार नाही. हे ऐकल्यावर वडील मात्र गप्प बसले होते. पुढे देवऋषी म्हणाली, आजकाल मी आंब्याखाली एक
बोकड कापा, संध्याकाळपर्यंत पोरग नीट होऊन जाईल असं देवऋषीने सांगितलं. शुभमच्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे तो पुरता अशक्त होत चालला होता. शुभमचा चुलता पैसे आणाय सावकाराकडे गेला होता. पैसे घेऊन येऊन एक बोकड आणलं आणि त्या बोकडाचा बळी त्या आंब्याखाली देण्यात आला. सर्व लोकांना बोलावून जेवायही घातलं. संध्याकाळ झाली, पण शुभमला काहीच फरक पडला नव्हता. त्याची होणारी आपदा पाहून घरच्यांना खूपच वाईट वाटत होतं. तो आता पूर्णपणे अशक्त झाला होता. त्याची तब्येत आता खूपच ढासळली होती. 1 मेचा दिवस होता. वाडीवरच्या शाळेत महाराष्ट्र दिनाचा झेंडा फडकवण्यासाठी शाळेचे गुरुजी खाडे गुरुजी आले होते. शुभमची तब्येत बिघडल्यामुळे आसपासचे अनेक लोक शुभमच्या घरासमोर जमले होते. ते पाहून गुरुजीही तेथे आले होते. झालेला प्रकार त्यांनी ऐकून घेतला आणि ते म्हणाले, खाडे गुरुजी काय म्हणाले बघा, शुभमच्या शरीरातील पाणी कमी झालं आहे, त्याला पटकन दवाखान्यात न्या. त्यामुळे तो पाणी कमी झाल्यामुळे अशक्त झाला आहे. तेव्हा शुभमचे आजोबा म्हणाले, ओ मास्तर, तुमचं ज्ञान शाळेतलं शाळेतच राहू द्या. त्याला भूतानं धरलं या आणि डॉक्टर काय करणार आहे भूताला. तेव्हा खाडी गुरुजी म्हणाले, हे पहा आजोबा, भूताला तुम्ही कोंबडं कापलं, बकरं कापलं, मग का फरक पडला नाही. याला दवाखान्यात न्या, याच्या शरीरातील पाणी कमी झाले. तेव्हा आजोबा बर म्हणाले, अहो मास्तर, देव ऋषींबाईने सांगितलंय, दवाखान्यात नेलं तर पोरग तुमच्या हाती लागणार नाही. उगाच काय तर सांगू नका तुम्ही. आजोबा काहीच ऐकाय तयार नव्हते. शेवटी खाडे गुरुजींनी शुभमचे आई वडील दोघांनाही बोलावून घेतलं. त्यांना समजावून सांगितलं, पोरग जर दवाखान्यात नाही नेलं तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. वाटले तर मी तुम्हाला मदत करतो. माझे मित्र डॉक्टर आहेत, त्यांना मी फीसाठी काही दिवस थांबाय सांगतो. आणि ही गोष्ट शुभमच्या आई वडिलांना पटली. आजोबांचा विरोध असतानाही शुभमला दवाखान्यात नेण्यात आलं. तो पुरता अशक्त झाला होता. त्याला स्वतःहून उठताही येत नव्हतं. डॉक्टरांनी त्याला तपासलं. लगेच सलाईन लावण्यात आल्या. 4-5 सलाईन लावल्यावर शुभमला आता हळूहळू बरं वाटू लागलं होतं. डॉक्टर म्हणाले, जर आणखी काही तास जर तुम्ही पेशंट आणला नसता तर पेशंटच्या जीवाला धोका होता, परंतु तुम्ही वेळेत घेऊन आलात म्हणून तुमचा पेशंट आज वाचला आहे. आता हळूहळू शुभमची तब्येत बरी होत होती. शुभमच्या आई बाबांनी खाडी मास्तरांचे आभार मानले. शुभमला आता चांगलं वाटू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याला घरी सोडलं. आजी आजोबा सर्वांनाच आनंद झाला होता. देवऋषी आणि भूत यावरचा त्यांचा विश्वास उडाला होता. खाडे मास्तरांनी या कुटुंबाचं अंधश्रद्धेचा बुरका दूर केला होता. आता हे कुटुंब खाडे गुरुजींचं आभार मानत होतं. धन्यवाद.